हे दुनिया के लोगों, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। हे दुनिया के लोगों, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। याद रखो वही एक खुदा है, उसी ने ये जीवन हमको दिया है। याद रखो कि वही एक खुदा है, हमको ये जीवन उसी ने दिया है। उस चारगाह से हम सब हैं आए, हम तो सदा के हम गीत गाए। रब का तुम शुक्र करो, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। नाम खुदावन कितना मुबारक है। नाम खुदावन कितना मुबारक, मेरा खुदावन कितना भला है। रहमत है उसकी सदियों पुरानी, वफा का असर से यही सिलसिला है। उस पर ईमान धरो, उसके घर आओ चलो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। Praise the Lord. Praise the Lord. पुन्हा एक आपली भेट. Once again we meet. त्यावेळेला मी देववचनाला धन्यवाद देत आहो. So we thank our Lord. बुधवारच्या उपस्थितीनिमित्त This Wednesday, सोशल मीडियाद्वारे through social media, देव आपली भेट करून God देतो. meets us. त्यावेळेला आम्ही देववचनाला धन्यवाद देत So we आहोत. thank our Lord. आज आपल्या सर्वांचं आम्ही Today all of you,
संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री in मध्ये Sanjay James Thakur ministry देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे through Jesus Christ, the Son of God. आगत स्वागत करत आहोत. We welcome you all. ज्या आशेने आम्ही देवाकडे येतो, The hope in which we come to God. देव आमची आशा मनोभंग करत God नाही, does not give up on our hopes. तो आमचे मनोदय पूर्ण He करतो. fulfills our wishes. त्यावेळेला आम्ही देवाचं गुणगान करत So आहोत, we praise our Lord. देवाचं कौतुक We करत आहोत. appreciate God. आज पण तुम्ही ज्या आशेने देवाकडे उपस्थित The आहात, hope in which you are present today. देव तुमचे मनोदय पूर्ण करो, May God fulfill your wishes. यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. We will pray for this. पुन्हा एक वार Once again, आपण सर्व we all सुरक्षित आहात, are safe. देवाच्या वचनाच्या विश्वासात चालत आहात. We are walking in the faith of God's word. त्यावेळेला आम्ही देवाचं गुणगान For करत this आहोत. we praise our God. स्थिर राहा, Be stable. शांतीने Stay राहा, calm. देव सुरक्षित ठेवतो. God keeps us safe. म्हणून आम्ही देवाचं कौतुक करत So we आहोत. glorify our God. पुन्हा एक वार देवाच्या वचनातून Once again through God's word, काही गोष्टीचा आम्ही बोध we घेणार will आहोत. learn some things. देवाचं वचन God's word आम्हाला सांभाळते, takes care of us, आमचं पोषण करते, nourishes us, आमची काळजी takes घेते, care of us, आम्हाला हिंमत gives देते, us courage, आम्हाला धैर्य देते, gives us patience, आम्हाला सुरक्षित keeps ठेवते. us safe. ज्या मार्गाने आम्ही गेलं The पाहिजे way we should go, तो मार्ग आम्हाला it दाखवते. shows us the way. त्या मार्गात सर्व गोष्टी आम्हाला We भेटतात. get everything in that way. त्या मार्गात There शांती is आहे, peace in that way. आनंद There is आहे, happiness. सार्वकालिक जीवन There is आहे, eternal life. देव आहे. There is God. म्हणून देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank our Lord. आज देवाच्या वचनातून Today from God's word, स्तोत्र 127:1 मध्ये आम्ही in Psalm पाहतो, 127:1 we see, परमेश्वर घर बांधत unless नाही the Lord builds a house, तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ its आहे. builders labor over it is in vain. परमेश्वर नगर रक्षित करत नाही, Unless the Lord watches over a city, तर पहारेकऱ्याचे जागणे व्यर्थ आहे. the watchman stays alert is in vain. या वचनातून आम्ही पाहतो, We see from this reading, परमेश्वर घर बांधतो, God builds the house. त्यावेळेस बांधकाम पूर्ण होते, Only then the construction is completed. घराची शोभा The वाढते, beauty of the house घर increases. सुशोभित होतं. The house is adorned. या संबंधी आज आम्ही पाहणार We आहोत. will see about this. प्रत्येक कुटुंब Every family देवाच्या दृष्टी फार महत्वाचे आहे. is very important to God. तुमचे कुटुंब, Your family, आमचे कुटुंब our family. देवाला फार प्रिय आहे. God loves our family. कारण बायबलमध्ये आम्ही पाहतो, Because in Bible we see, उत्पत्तीमध्ये आम्ही पाहतो, in Genesis we see, 1:31 मध्ये in पाहतो, 131 we see, देवाने सर्व काही निर्माण केलं. God created everything. देवाने पाहिलं सर्व चांगलं आहे. God saw all that He made was very good. देव नेहमी चांगलंच निर्माण God करतो. always creates good. त्याने स्थिर केलं. He stabilized it. देवाने आदामाला तयार केलं. God made Adam. आदाम Adam, एदेन बागेची मशागत करत he होता. was cultivating Eden garden. देवाने पाहिलं God saw एक मनुष्य एकटा असावं बरे नव्हे, man alone is not good. त्याला कोणीतरी सहचारी He पाहिजे, needs someone. त्याला त्याच्याबरोबर एक कोणाची तरी सहभागिता पाहिजे. Someone needs to be with him. म्हणून देवाला फार दुःख आलं. So God was very sad. म्हणून देवाने So God, आदामाच्या पासळीतून from Adam's rib, स्त्रीला तयार केलं made a woman, व आदामाबरोबर त्याची and with Adam, तिची भेट करून दिली. met her with Adam. देवाने तिथं कुटुंबाची स्थापना There केली. God established a family. देवाने God पुरुष व स्त्रीला एकत्र brought केलं. men and women together. देवाने एदेन बागेत कुटुंबाची स्थापना केली. God established a family in Eden garden. कुटुंबाची स्थापना करणारा देव आहे. God is the one who establishes the family. कुटुंबाचा संस्थापक देव The आहे. founder of the family is God. देव सर्व गोष्टीची निर्मिती करतो. God creates all things. मग आज आमची कुटुंब So today our family देवाची दृष्टी फार महत्वाची is आहे. very important to God. आमची कुटुंब सुरक्षित Our असावी, family should be safe. आमची घर सुरक्षित Our असावी, house should be safe. आमच्या कुटुंबात शांती There असावी, should be peace in our family. आमच्या कुटुंबात आनंद There असावा, should be happiness in our family. आमच्या कुटुंबात बरकत There should असावी, be blessings in our family. आमच्या कुटुंबाला आशीर्वाद There should असावा. be blessings in our family. हे देवाची इच्छा This आहे. is God's wish. यासाठी तुमची माझी कुटुंब For this, yours and my family, कुटुंब देव जपतो God protects our family व त्याचे देखरेख करतो. and oversees it. यासाठी For this, आम्ही चर्चमध्ये प्रार्थना we जातो, go to church to pray. आम्ही मंडळीत प्रार्थना We जातो, go to fellowship to pray. अनेक कुटुंबाचा सहभाग होतो. Many families participate. कुटुंबाची मजबूती, The stronger the family, चर्च मजबूत the होतो. stronger the church. तुमचं माझं कुटुंब मजबूत आहे. Yours and my family is strong.
विश्वासात आहे, is in faith, स्थिर आहे. is stable. त्यामुळे कुटुंब मजबूत असले So the family to be strong, तर चर्च मजबूत राहते, then the church stays strong. चर्चची वाढ होते. The church grows. मग तुमची माझी घर So yours and my house, देवाची फार मोलाची it is very valuable to God. बायबलमध्ये आम्ही In पाहतो, Bible we see, नीतिसूत्रे 17:1 मध्ये in पाहतो, Proverbs 17:1, बायबल का सांगतो, what does Bible say? तुझ्या घरात मेजवानीची चंगळ आहे, Better a dry crust with peace पण तुझ्या घरात कलह आहे than a house full of feasting with strife. तर तुझं घर व्यर्थ आहे. Then your house is in vain. व तुझ्या घरात And in your house, भाकरीचा तुकडा आहे, if there is piece of bread, पण तुझ्या घरात शांती but आहे, there is peace in your house, तुझ्या घरात विसावा there आहे. is rest in your house. परमेश्वर काय What म्हणतो does God say? की तुझ्या घरात You have मेजवानी आहे, feast in your house, सर्व सुखसोयी you आहे, have all comforts, तुझं घर वस्तूंनी भरून गेलेलं your आहे, house is full of things, सर्व गोष्टीची व्यवस्था everything आहे, is in order, पण तुझ्या घरात शांती but नाही there आहे. is no peace in your house. तुझ्या घरात कलह There is आहे, quarrel in your house, तुझ्या घरात भांडणं there are आहे, fights in your house, त्यामुळे तुझ्या घराला काही अर्थच नाही that आहे. makes no sense to your house. तुझं घर व्यर्थ Your आहे. house is in vain. आमच्या घरात काय आहे, What is in our house? आमच्या कुटुंबात काय What is आहे, in our family? आज आम्ही पाहणार Today we आहोत. will see आमचं घर काय what आहे, is our house, आमच्या कुटुंबात काय what आहे, is in our family. आमच्या कुटुंबात Is शांती आहे there का, peace in our family? आमच्या कुटुंबात आनंद आहे Is there का, happiness in our family? आमच्या कुटुंबात We आधार have आहे, illness in our family. आमच्या कुटुंबात भांडणं There आहे, are quarrels in our family. आमच्या कुटुंबात व्यसन Our आहे, family is in addiction. आमच्या कुटुंबात There बरकत is no नाही, blessing in our family. आमच्या कुटुंबात प्रेम नाही, There is no love in our family. कोणीच कोणाला समजून घेत No नाही, one understands anyone. सर्व वेगळे विखरलेले आहे, Everyone is scattered. सर्व घराची मोडतोड All आहे, the houses are damaged. सर्व घरात दुर्धान The आहे. house is broke down. हे तपासली पाहिजे आम्ही आज. We should check this. आम्ही देवाच्या वचनातून Through पाहतो God's word we see आमच्या कुटुंबात what काय is आहे in our family. हे आम्ही आज तपासलं We should पाहिजे. check this today. आमच्या घरात शांती We पाहिजे. want peace in our house. घर म्हणजे एक विसावा असतो. House is a rest. आम्हाला घरात विसावा We भेटतो, find rest at our house. घरात आपलेसे लोक भेटतात, We meet our own people at घरात house. प्रेम We भेटतं, find love at house. घरात सर्व गोष्टीची सुव्यवस्था We find भेटते, arrangement of everything in our house. घरात आपले लोक आपलेसे प्रेम करणारे लोक भेटतात, At our house we find people who loves us. आपली विचारपूस They करतात, ask about us. आपली काळजी They take घेतात, care of us. आपली आठवण They करतात, remember us. आपल्या सर्व गोष्टीची व्यवस्था करतात. Arrange everything for us. आमच्या कुटुंबात विसावा Our असतो. family has a rest. व पुष्कळच्या कुटुंबात आज विसावा Many नाही. families do not have rest. अनेकांची कुटुंबाची दुर्धान झालेली Many आहे, families have scattered. अनेकांच्या कुटुंबात अशांती There आहे, is no peace in many families. आजार There आहे, is illness. भांडणं There आहे, are fights. कलह There are आहे, quarrels. बरकत There are no नाही, blessings. व्यवस्था नाही, There is no सर्व arrangement. गोष्टीची फूट पडलेली आहे, Everything is divided. घराघरात प्रेम नाही, There is no love in house. घराघरात सुरक्षितता There नाही, is no protection in घराघरात house. विसावा नाहीये, There is no rest in घराघरात house. भय. There is fear in house. अनेकांची घर सुंदर सुंदर घरं आहे, Many have beautiful houses. सुंदर सुंदर बाह्य स्वरूपाची घरं आहे, There are wonderful houses. पण आज घरात काय आहे, But what is in the house today? आज घरात अशांती आहे, There is no peace in the सर्व house. अवस्था आहे, All is सर्व chaos. बिघाड आहे. There is हे breakdown. आम्ही तपासली पाहिजे. This we should check. आमची घरं बांधण्यासाठी देव आलेला आहे. God has come to build our houses. योहान 10:10 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाला आहे, In John 10:10, Lord Jesus मी आलेलो said, आहे, I have मी come. तुमच्यासाठी आलेलो आहे, I have come for विपुल you. गोष्टी तुम्हाला देण्यासाठी आलेलो I आहे. have come to give you in देव abundance. आमच्या कुटुंबात येऊ इच्छितो, God wants to come in our family. आमच्या घरात येऊ इच्छितो. Wants to come to our प्रकटी house. 3:20 मध्ये आम्ही पाहतो, In Revelation 3:20 we येशू see ख्रिस्त म्हणतो, Lord Jesus पहा says, मी दारावर उभा आहे, Listen, I stand at the door दार ठोकीत आहे, and knock. जो कोणी माझी वाणी ऐकून If anyone hears my voice दार उघडेल, and opens मी the त्याच्या घरात door, प्रवेश करल, I will come मी into त्याच्या घराचं him. बांधकाम करेल, I will build his house. मी त्याच्या घरात शांती आणल, I will bring happiness मी in घरात his त्याचा आनंद house. आणल, I will bring joy to his घराचे house. परिवर्तन करन, Will change his घरात house. सुधारणा आणल, Will improve his जुनं ते house. काढून टाकल, Will take away the old नवीन गोष्टी घरात आणल. and bring new things हे in the देवाचं house. आश्वासन आहे, This is God's assurance. हे देवाचं अभिवचन आहे. This is God's बायबल promise. सांगतं, Bible ज्यावेळेस says पृथ्वीवर येशू ख्रिस्त आला, the time Jesus Christ came to त्याने earth, पृथ्वीवर कार्य केलं. he worked on earth. अनेक लोकांनी येशू ख्रिस्ताला घरी बोलावलं, Many called Lord Jesus at their house. अनेक लोकांनी येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिलं. Many people invited Lord येशू ख्रिस्त Jesus. प्रत्येकाच्या घरी गेला. Lord Jesus went to देव everyone's पक्षपात house. करत नाही.
God does not discriminate हा श्रीमंत हा गरीब आहे, that he is rich or poor. हा अक्षर शिकलेला आहे. He is not educated or educated. देव भेदभाव करत नाही. God does not हा discriminate. धार्मिक अधार्मिक आहे. Religious or देव irreligious. पक्षपात करत नाही. God is not partial. जो कोणी देवाला विश्वासाने बोलवतो, Whoever calls on God by faith, देव कोणी देवाला आमंत्रण देतो, whoever invites God, देव त्याच्या घरी गेला. God went to his house. घरी जाऊन त्यांनी भोजन केलं. He went home and ate. त्या लोकांना त्यांनी शिक्षण दिलं. He taught those people, देवाचा मार्ग दाखवला. showed them the way of God. देवाच्या गोष्टी त्यांना त्यांनी दिल्या. He gave them the things आज of बी तीच God. परिस्थिती आहे. The situation is बायबल the same सांगते इब्री today. 13:8 मध्ये, In Hebrews 13:8 Bible says, मला की 3:6 मध्ये, in Malachi तुझा देव 3:6, परमेश्वर न बदलणारा देव आहे. your Lord God is the same God. देव काला जीवन सारखा आहे. God is the same for today and tomorrow. आज मी तो तुमच्या माझ्या घरी येऊ इच्छितो. Even today He wants to come to your house. देवाला and बोलावं mine. लागतं. God has to be देवाला called. आमंत्रण द्यायला लागतं. God has to be invited. देवासाठी दार उघडलेला पाहिजे. The door must be open for शैतानला God. बोलावं लागत नाही. Satan does not have तो to be बळजबरी घरात called. घुसतो, He forcibly enters the house. घरात वस्ती करतो. He lives in the house. देव बळजबरी करून घरात येत नाही. God does not come forcibly. 30 वर्षापूर्वी 30 years ago, ज्यावेळेस आमच्या कुटुंबाचा उद्धार झाला, the time when our family was saved, ज्यावेळेस आम्ही कौटुंबिक प्रार्थना करायला बसलो होतो, the time when we sat down for family prayer, त्यावेळेस आमचं कुटुंब प्रार्थना करत होतं. at that time our family was praying. त्यावेळेस येशू ख्रिस्त आमच्या घरात दारात आला. At that moment, Jesus Christ came to त्याने our आमच्या door. वडिलांना हाक मारली, He called our father. जेम्स मी तुझ्या घरात दारात उभा आहे, James, I'm standing at your मला door. तुझ्या घरी यायचं आहे. I want to come to your मला house. मला येऊ का? Can I come in? माझ्या वडिलांनी देवाचं अगोदर स्वागत केलं. My father invited God. तेव्हापासून देव आमच्या घरात वस्ती करू लागला. From then on, God lives in आज our house. 30 वर्ष झाली, Today it's been 30 तो आमच्या years. घरात वस्ती करून आहे. He lives in our तो house. आमची कुटुंब सांभाळतो. He takes care of our तो family. मंडळीतली कुटुंब सांभाळतो. He takes care of the family of तो fellowship. कुटुंबाची काळजी He घेतो. takes care of the family. कुटुंबाला मार्गदर्शन करतो. He guides the family. दुःख असो, कष्ट असो, त्रास असो, Let there be sorrow, distress, or suffering. आजार असो, Let there be illness. जे काय असो, Whatever it देव may be, सांत्वन देतो. God comforts. देव हिंमत देतो. God gives courage. देव आम्हाला जपतो. God protects देव us. कुटुंबाला जपतो. God protects our कारण तो family. कुटुंब प्रेम करतो. Because He loves our family. एदेन बागेत त्यांनी कुटुंबाची स्थापना He केली. established a family in Eden Garden. आदाम हवाला त्यांनी निर्माण He केलं. created Adam and Eve. आदाम हवाची सर्व गोष्टीची त्यांनी व्यवस्था केली होती. He arranged everything for Adam. सर्व सुखसोय होत्या. There was all comfort. कोणतं कष्ट नव्हतं, There was no कोणतं suffering. दुःख नव्हतं, There was no कोणता pain. आजार नव्हता, There was no illness. कोणतं बंधन नव्हतं, No कोणती bondages. काळजी नव्हती. No worries. सर्व गोष्टी देवाने त्यांना दिल्या होत्या. God had given them everything. सर्व अधिकार होते, They had all rights. सर्व वरदान He होतं, had all gifts. सर्व आशीर्वाद त्याच्याकडे होते. He had all देवाने त्यांना blessings. काही आज्ञा दिल्या. God gave them some commands. उत्पत्ती 2:17 मध्ये, In Genesis या 2:17, झाडाचं फळ खाऊ नको. do not eat the fruit of that tree. ज्या दिवशी ते फळ खाईल त्या दिवशी मरेल. On the day you eat from it, you will certainly die. देवाच्या आज्ञाचं आदामाने उल्लंघन केलं. Adam disobeyed God's command. देवाने त्या सर्व सुखीतून त्यांना बाहेर काढलं. God brought them out of all happiness. एदेन बागेतून त्यांना बाहेर God काढलं. brought them out of Eden तिथून Garden. पुढे त्यांना कष्ट आलं, From then on, they suffered. दुःख आलं, There was sadness. यातना आला, There was trouble. कारण त्यांनी देवाचं ऐकलं नाही. Because they did not listen to देवाच्या God. आज्ञाचं त्यांनी पालन केलं नाही. They did not obey God's तिथं command. देवाच्या आज्ञाचं मोडतोड होते. Where God's commandments are broken, तिथं कुटुंबाचं मोडतोड होती. their family break up. आदाम हव्वाने देवाचं ऐकलं नाही. Adam and Eve did not listen to God. तसंच ते पुढे चालत गेले. They kept moving forward. त्यांनी पश्चाताप केला They नाही. did not repent. त्यांनी देवाला क्षमा मागितली नाही. They did not ask forgiveness मी to चुकलो असं God. ते बोलले नाही. They didn't say we were wrong. उत्पत्ती 3:12 मध्ये In Genesis 3:12, आदामला देवाने विचारलं, आदाम तू काय केलं? God asked Adam, what did you do? आदाम म्हणला, मी नाही, तुझी स्त्री तू दिली तिने मला फळ खाण्यास प्रवृत्त केलं. Adam said, the woman you gave to be with me, she gave me some fruit from the tree to eat. परमेश्वरने स्त्रीला विचारलं. God asked the woman. स्त्रीने सांगितलं, सर्पाने मला भूळ घातली. The woman said, it was the serpent who deceived me. ते एकमेकांकडे बोटं दाखवू They लागले. started pointing fingers at each त्यांनी other. स्वतःचे पाप कबूल केले नाही. They did not accept their sins. त्यांनी पश्चाताप केला नाही. They did not repent. ते एकमेकाला दोष देऊ लागलेले They आहे. started blaming each एकमेकाला other. दोष काढू लागलेले They आहे. started blaming one आज another. घराघरात तीच परिस्थिती आहे. The situation is the same कोणी in आपला every house पश्चाताप today. करत नाही. No one repents. मी चुकलो असं कोणी म्हणत नाही. No one says I'm wrong. सर्वजण एकमेकाला दोषारोपण करतात. Everyone blames each other.
एकमेकाच्या चुका काढतात, point out each other's mistakes, चुकांची चर्चा करतात. discuss about mistakes. त्यामुळे घराघरात गोंधळ आहे, So there is confusion in every house. घराघरात अशांती आहे, There is no peace in every सर्व घराघरात house. गोंधळ सगळे. Every house is in confusion. आदाम हवानी Adam and Eve, ते तसंच पुढे चालत गेले. they kept moving forward. आदामला पुढे 2 मुलं झाली. Adam later had 2 children. कायन हॅबेल झाला. They were Cain and Abel. दोन्ही मुलं Both of them आदाम हवाची मुलं होती. were children of Adam and Eve. पण पुढे But later, आदाम हवाच्या मुलांमध्ये भेदभाव there होता. was discrimination among the children of Adam and Eve. कायन हॅबेल मध्ये भेदभाव होता. Discrimination among Cain and Abel. कायनने हॅबेलचा खून केला. Cain killed Abel. कायन शहर सोडून गाव सोडून पळून गेला. Cain ran away from city and village. आदाम हवाने Adam and Eve आपल्या मुलाचा मृत्यू पाहिला. saw death of his son. एक मुलगा मरून पावला, One boy died एक मुलगा पळून गेला. and the other boy ran away. आदाम हवानी Adam and दोन्ही Eve, मुलं गमावले. they lost their children. कुटुंबात दुःख आलं, There was sadness in the family. कुटुंबात मृत्यू आला, There was death in the family. यातना आल्या, There was pain. कुटुंब सर्व विखरून गेलं, The family scattered. कुटुंबाची दुर्दान झाली. The family broke कारण down आदाम हवाने देवाचं ऐकलं नाही. because Adam did not listen to God. संतती देवाची आजची देणगी आहे. Children are gift from God. दोन्ही मुलं त्यांनी गमावले. They lost both their children. हे कुटुंब फेल गेलं. The family failed. देवाने कुटुंब तयार केलं होतं, God created the family, तर त्यांनी देवाचं ऐकलं नाही. but they did not listen to God. ते आपल्या इच्छेने चालत गेले. They walked by their will. त्यांनी पश्चाताप केला नाही. They did not repent. त्यांनी देवाकडे क्षमा मागितली They नाही. did not ask forgiveness to ते God. तसंच चालत गेले. They kept walking. तसंच कुटुंबाची देखरेख करत गेले. They continued to look after the family as it is. कुटुंब फेल गेलं, The family failed. कुटुंब अपयशी झालं, The family did not succeed. कुटुंब अशांतीमध्ये गेलं, The family went into कुटुंबाचं नुकसान unrest. झालं. The family suffered. हेच आज आमची परिस्थिती आहे. This is our situation घराघराची today. परिस्थिती आहे. Situation in every आम्ही घराघरात house. देवाचं वचन काम करत नाही. We do not work on God's word in every आम्ही house. देवाच्या वचनावर विश्वास ठेवत We नाही. do not believe in God's word. आम्ही देवाचं ऐकत नाही. We do not listen to आम्ही God. देवाचं मार्गदर्शन स्वीकारत नाही. We do not accept God's guidance. बायबल सांगतो, Bible परमेश्वर says, म्हणला मी तुमचं घर बांधतो, God said, I build your house. त्यावेळेस घराची शोभा वाढते. At that time, the beauty of the आम्ही house सुंदर सुंदर increases. घरं बांधतो, We build beautiful पण घरात आम्हाला houses. शांती आणता येत We नाही. cannot bring peace at home. घरात आनंद आम्हाला आणता येत We नाही. cannot bring happiness घरात at आम्हाला home. व्यवस्था आणता येत नाही. We can't make घरात arrangements आम्हाला at home. सुरक्षित आणता येत We नाही. cannot bring safety at येणाऱ्या home. कोणत्या व्याधीला आम्हाला थांबवता येत नाही. We cannot stop any problem. हीच तर आज आमची परिस्थिती आहे. This is our situation आम्ही खूप today. कष्ट करतो, श्रम करतो, We work hard. योजना करतो, संकल्प करतो. We make plans and माझं घर resolutions. असावं, माझं कुटुंब असावा, I should have a आम्ही पती family. पत्नी मुलं असावे, We should be husband, wife, and children. आमच्या घरात शांती असावी, There should be peace in our आमच्या घरात house. आनंद असावा, There should be happiness. आमच्या घरात बरकत असावी, Our house should be blessed. आमच्या उद्योगात समृद्धी असावी, Our work should prosper. आमच्या मुलांचं शिक्षण उत्तम झालं पाहिजे, Our children's education should be better. आमच्या मुलांचं भविष्य चांगलं झालं पाहिजे. Our children's future should be अनेक better. स्वप्न आमच्या कुटुंबासंबंधी असतात, We have many dreams for our family, पण अनेकांची कुटुंबाचे स्वप्न भंग होतात. but for many, dreams for their family are अनेक shattered. कुटुंबात आज लोक दुःखी आहे, There is unhappiness in many families. खूप कष्ट करतात, श्रम करतात, They work hard. सर्व मिळवण्याचा प्रयत्न They करतात, try to get everything, पण घरात शांती नाहीये, but there is no peace. घरात प्रेम नाहीये, There is no love. घरात व्यवस्था There नाहीये, is no सर्व arrangement. घरात बिघाड आहे. The house is damaged. माझ्या कुटुंबाविषयी नेहमी मी साक्ष Every देतो. time I testify about my आमचे वडील family, शिक्षक होते, our father was a teacher. आमच्या वडिलांनी स्वप्न पाहिलं Our होतं, father had a dream. आमचं कुटुंब असावा, We should have a family. घरात शांती There असावी, should be peace in the घरात आनंद house. असावा, There should be घरात happiness. बरकत असावी, There should be मुलांचं blessings. शिक्षण व्हावं, Children should be educated. मुलांचं भविष्य व्हावं. Children should have a future. अनेक सुंदर योजना होत्या, There were many beautiful ते आपल्या plans. बुद्धीने सर्व गोष्टीची व्यवस्था करत होते. He was arranging everything wisely, सर्व फेल but गेलं, all failed. सर्व अपयशी झालं. There was no success. आमच्या कुटुंबाची दुर्दान झाली, Our family broke down. आमच्या कुटुंबाची सर्व नुकसान झालं, Our family suffered. आमचं कुटुंब अपयशी ठरलं. Our family failed कारण आम्ही आमच्या बुद्धीने, आमच्या ज्ञानाने कुटुंबाचे बांधकाम करतो. because we built a family with our intellect and knowledge. त्यामुळे आम्हाला शांती आणता आली नाही, So we could not bring peace. आम्हाला आनंद आणता आला नाही, We could not bring happiness. आशीर्वाद आणता येत नाही, आले We नाही. could not bring blessings.
हे सर्व गोष्टी देवाच्या हातात आहे. All this is in God's आम्ही hands. बाह्य स्वरूपाने सुंदर सुंदर घरं बांधतो, We build beautiful house in grand style. पण आतली जी घरातली जी गोष्टी आहे But the thing inside the house, हे देव आणतो. that is what God brings. परमेश्वर या ठिकाणी आम्हाला So the म्हणतो, Lord says to us, परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणारे श्रम व्यर्थ आहे. if the Lord does not build the house, the builders build is in vain. एके दिवशी One day, मी काही लोकांबरोबर एका कुटुंबाला भेट दिली. I met a family with some people. प्रार्थनेसाठी त्या कुटुंबात गेलो, I went to that family for prayer, त्या कुटुंबात भेट घेतली. visited that family. त्या कुटुंबात प्रार्थना सुरू झाली, Prayers began in that family. स्तुती आराधना सुरू झाली. Praise and worship began. स्तुती आराधना चालू असताना मी बी देवाची स्तुती करू लागलो. As the worship continued, I began to praise God. माझं लक्ष घराकडे होतं. My focus was on that house. घर मला फार आवडलं. I liked that house. एक सुंदरसा बंगला होता, It was a beautiful bungalow. सुंदरशी रचना होती, There was a beautiful सर्व design. गोष्टीची व्यवस्था होती. There was an arrangement for एक everything. सुंदर व्यवस्थामध्ये ते घर होतं. It was a beautiful house. घरातील लोक सुंदर होते, The people in the house were good. फार शिकलेले होते. They were well educated. सर्व लोक प्रार्थनेमध्ये सहभाग होता. All the people joined in the prayer. मला घर पाहून फार आनंद वाटला. I was very happy to see घरातील the लोकांना house. भेटून मला फार आनंद वाटला. I was very happy to meet the people मी in the देवाची house. स्तुती करत राहिलो, I began to praise God, देवाचं गुणगान करत राहिलो. worshipped God. देवा किती सुंदर घर आहे, God, what a beautiful house this is. किती घरातील लोक सुंदर आहे, The people in the house are good. घरात किती व्यवस्था आहे, The house is well arranged. घराची किती सुंदरता आहे. The house is beautiful. मला फार आनंद वाटला. I was very happy. त्यावेळेस देवाचा आत्मा माझ्याकडे आला. At that time, the Spirit of God came to देवाच्या me. आत्म्या मला हलवलं. The Spirit of God moved me. देव माझ्याशी बोलू लागला. God began to speak to me. हे घर तर पाहत असं नाहीये, This is not the way the house looks. हे घर फार सुंदर आहे, This house is beautiful, या घरात सुंदरता नाहीये. but there is no beauty in this हे घर house. फेल गेलेलं घर आहे. This house is a failed house. हे लोक फेल गेलेले लोक आहे. These are failed people. या घरातील लोकांची योजना संकल्प फेल गेलेले The आहे. plans and resolutions of the people in the या house are घरातील लोक failed. दुःखी आहे. The people in this house या are घरातील लोक sad. कष्टी आहे. People in this house are हे distressed. त्रासात आहे. They are हे in घरात trouble. सर्व पांगापांग झालेली आहे. The house is all scattered. पहा, See, असं ऐकल्यानंतर मला फार आश्चर्य वाटलं. I was very surprised to hear this. उपवास संपली, प्रार्थना संपली, आम्ही त्या लोकांशी भेटगाठ केली. After the worship, we met those people. त्या लोकांशी चर्चा केली. We spoke to them. त्यावेळेस त्या लोकांनी आम्हाला बातचीत केली That's when they talked to us. की ब्रदर एवढं चांगलं सुंदरसा आम्ही बंगला बांधला, Brother, we built such a beautiful bungalow. सर्व गोष्टीची व्यवस्था केली. We arranged everything. आम्ही सर्व कुटुंब एक राहावा, We should all be one in the शांतीने family. राहावा, We should live in आनंदाने peace. राहावा, We should live in happiness. एकमेकांसंगती राहावा, We should live with each असं other. एक सुंदरसं घर बांधलं आम्ही. For this, we built such a आमचं beautiful स्वप्न house. होतं, It was our आमची dream. योजना होती, It was our आणि plan. सुंदर बंगला बांधला, We built a beautiful पण bungalow, सर्व विखरून गेलेलं आहे. but all scattered. या घरातील लोकांची पांगावांग झालेली आहे. People in this house are कोणीच scattered. कोणाची विचारपूस करत नाही, No one asks about anyone. कोणीच कोणाची काळजी घेत नाही. No one takes care of जो तो anyone. आपलंच चालवतो, Everyone lives as जो per तो their आपलेच wish. निर्णय घेतो. Everyone makes their सर्व own घराची decision. पांगापांग झालेली The आहे. whole house is scattered. आम्ही फार दुःखी आहोत, We are very sad. आम्ही फार कष्टी We आहोत, are distressed. आम्ही त्रासात आहोत. We are in एवढं pain. सुंदर घर आहे, Such a beautiful house. पण आमच्या घरात दुःख आहे. But there is pain in our house. आम्ही फेल गेले लोक आहोत. We failed. देव बोला तसं झालं. It happened just as God said. देवाने मला जसं दाखवलं तसं त्यांच्या घराचं आम्ही स्पष्टीकरण ऐकलं. As God showed, we heard the same from their family. आम्ही त्यांना काही गोष्टीचं मार्गदर्शन केलं, We guided them with few things. त्यांना शिक्षण दिलं, We taught them. देवाचा मार्ग आम्ही त्यांना दाखवला. We showed them God's की way. परमेश्वर घर बांधतो, The Lord builds the house, बांधण्याचं श्रम व्यर्थ होतो. or the builder's build is in vain. देव घर बांधतो. God builds the house. देवाने माझं घर बांधलं. God built my house. माझ्या मंडळीत 580 कुटुंब आहे. There are 580 families in my fellowship. 580 कुटुंबाचं त्यांनी घर बांधली. He built a house for 580 families. अनेक कुटुंब होती, There were many families. अनेक कुटुंबात धुळधाण झाली होती, Many families were अनेक shattered. कुटुंबात आजार होते, Many families were in व्यसन disease. होती, There was असफल addiction. झाले लोक होते, There were people who जीवाला failed. त्रासलेले लोक होते, There were people who were suffering. आजारी लोक होते, There were sick सैतानी people. बंधात लोक होते, There were people in घरात satanic कंगाल लोक bondages. होते, There were poor पीडित people. कुचले लोक होते, There were people in dust. अनेक अडचणीत लोक होते. There were people in many difficulties. अशा लोकांना देवाने बाहेर काढलं. God brought such people out. अशा लोकांना आम्ही शिक्षण We दिलं. educated such people. अशा लोकांनी देवाचा स्वीकार केला. Such people accepted God.
त्या लोकांनी देवाचा स्वीकार केला, Those people accepted God. देवाने त्यांचा उद्धार केला, God saved them. त्यांची घरं देवाने बांधली, God built their houses. घराघरात देव त्यांच्या उपस्थित राहिला, In every house, God lived. घराघरात देवाने शांती In आणली, every house, God brought peace. घराघरात देवाने आनंद आणला, God brought happiness in every house. घराघरात त्यांनी व्यवस्था आणली, He arranged every house. घरघर त्यांनी देवाने सुरक्षित करून टाकली. He secured every house. पूर्वी असे घरं नव्हती, There was no such house before. देवाने ती बांधली. God built it. कशी बांधली असं? How did He build? बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible, we see. नीतिसूत्र 24:3 मध्ये पाहतो, In Proverbs 24:3, we see. देव घर बांधतो, God builds the house. सुज्ञानाच्या योग्य देव घर बांधतो, The house is built by wisdom समंजसपणाने घर मजबूत करतो. and it is established by understanding. देव सुज्ञानाच्या योग्य घर देव बांधतो, God builds the house by wisdom समंजसपणाने देव घर मजबूत करतो. and establishes it by understanding. बायबल सांगतं, Bible says नीतिसूत्र 14:1 मध्ये, in Proverbs 14:1, मूर्ख स्त्री, a foolish woman, मूर्ख स्त्री आपलं घर पाडते, she tears her house down, पण सुज्ञ स्त्री but a wise woman आपलं घर बांधते. builds her house. मूर्ख स्त्री Foolish woman जिच्याकडे देवाचं ज्ञान who नाही, does not have God's knowledge, ते आपलं घर पाडून टाकते, she tears her house down. ते आपल्या हाताने आपलं घर पाडून टाकते. She breaks down her house with पण her सुज्ञ hands. स्त्री But wise woman, आपलं घर बांधते, she builds her house. आपलं घर ती व्यवस्थित करते, She gets her house in order, आपल्या घराकडे सर्व गोष्टीची देखरेख करते, oversees everything around her house. आपल्या कुटुंबाकडे ती लक्ष देते, She takes care of her family. आपल्या पतीकडे ती लक्ष देते, She takes care of her husband. आपल्या मुलाबाळाकडे लक्ष देते, She takes care of her children. घराकडे आचार विचाराकडे लक्ष देते, She pays attention at the behavior in the सर्व house. गोष्टीकडे ती लक्ष देते, She pays attention to everything. सर्व गोष्टी ती घरात देवाच्या शिक्षणाचा उपयोग करते. She uses God's word for all things. त्यामुळे त्याच्या घरात बरकत असते, So her house is blessed. त्या घरात शांती असते, There is peace in her त्या घरात house. आशीर्वाद असतात, There are blessings in her त्या घरात house. देवाची उपस्थिती असते, God is present in her कारण house तिच्याकडे देवाचं ज्ञान असतं. because she has God's knowledge. सुज्ञ स्त्री म्हणजे तिच्याकडे देवाचं सुज्ञान आहे. Wise woman means she has wisdom of God. ती बायबल वाचते, She reads the ती Bible. प्रार्थना करते, She ती prays. देवाचं शिक्षण ऐकते, She hears God's ती message. देवाच्या शिक्षणाचं मनन करते, She follows God's word. त्या शिक्षणाप्रमाणे ती चालते, She works through ती God's आपल्या word. कुटुंबाला त्याप्रमाणे चालवते, She runs her family that way. त्या कुटुंबात त्या वचनानुसार ती देखरेख करते, Takes care of the family according to God's word कारण तिच्याकडे देवाचं ज्ञान असतं. because she has God's knowledge. ते ज्ञान म्हणजे जगाचं ज्ञान नाही, That knowledge is not the knowledge ते of the देवाचं world. ज्ञान, God's knowledge ते वरून येतं, that comes from ते above. शुद्ध असतं, पवित्र असतं, That is pure and त्यात holy. त्यात सौम्यता असते, It has gentleness. त्यात समंजसपणा असतो. It has याकोब understanding. 3:17 प्रमाणे Like James 3:17. त्यात सौम्यता असते, There is gentleness in it. त्यात समजूतदारपणा असतो, There is understanding. त्यात शांती असते, There is peace. त्यात विकार नसतो, There is no disorder in त्यात it. आजार नसतो, There is no disease. त्यात बदलाव नसतो, There is no change. त्यात शांती असते. There is peace in it. सुज्ञ स्त्री Wise woman. तिच्याकडे देवाचं शिक्षण She आहे, has God's knowledge. ती आपल्या घरासाठी त्याचा उपयोग करते, She uses it for her house. ती सुज्ञानाने घर बांधते, She builds her house with wisdom. म्हणजे देवाच्या शिक्षणाचा ती उपयोग करते. That is, she uses God's teachings. देव आमचं घर बांधतो, God builds a house. देव आमच्या घरात देवाचं शिक्षण आणतो. God brings God's teachings in our house. आमच्या घरात काय आहे? What is in our house? आमच्या घरात सर्व गोष्टी आहेत, We have everything in our पण house. आमच्या घरात देवाचं वचन पाहिजे, But we need God's word in our house. देवाचं शिक्षण We need पाहिजे, God's education. देवाचं मार्गदर्शन पाहिजे. Need God's guidance. आमच्या घरात देवाचं मार्गदर्शन आम्ही घर चालवलं पाहिजे. We should run our house according to God's guidance. देवाचं वचन God's word आमचं पोषण करतं, nourishes us, आमची काळजी घेते, takes care of us. आम्ही कसं राहावं, कसं चालावं, कसं बोलावं शिकवते It आम्हाला. teaches us how to walk, how to live, how to talk. देवाचं वचन आम्हाला मार्गदर्शन करते, God's word guides us. ज्या मार्गाने गेलं पाहिजे त्या मार्गाचा आम्हाला मार्ग It दाखवते, shows us the way to go. आम्हाला सुरक्षित ठेवते. It keeps us safe. ज्यावेळेस येशू ख्रिस्त माझ्या कुटुंबाला भेटला, When Lord Jesus met my family, तो आमच्या बहिणीद्वारे पवित्र आत्म्याला बोलू लागला, He began to speak through Holy Spirit through our sister. तो आम्हाला रोज शिक्षण देऊ लागला, He taught us daily. तो आमच्या कुटुंबाला शिक्षण देऊ He लागला. taught our family. त्याने कुटुंबात आमच्या शिक्षणाची बांधणी केली, He built our family through His education. सुज्ञानाने त्याने आमच्या कुटुंबाची बांधणी केली, With wisdom, He built our family. आमच्या कुटुंबात त्यांनी बांधलं. He built our family.
त्यांनी पती पत्नीला बांधलं, He built husband and wife. त्यांनी मुलांना बांधलं, He built children. त्यांनी कुटुंबाला एकजीव केलं, He brought the family together. पतीला देवाच्या अधीन केलं, Made husband to serve God. पत्नीला पतीच्या अधीन केलं, Made wife to serve husband. मुलांना देवाच्या आज्ञेत आणलं, Brought children in God. आईवडिलांच्या आज्ञेत आणलं. Made children to obey parents. हे काम पवित्र आत्मा करतो. This work is done by the Holy Spirit. पवित्र आत्मा Holy Spirit कुटुंबाची बांधणी करतो. builds the family. देवाचा आत्मा God's Spirit आम्हाला शिक्षण देतो. gives us knowledge. देवाचं सुज्ञान तो आम्हाला It शिकवतो. teaches us the wisdom of God. आमच्यामध्ये समजूतदारपणा आणतो. Brings understanding in us. आम्हाला समंजसपणा आमच्यामध्ये Brings आणतो. understanding. पतीमध्ये समंजसपणा Brings आणतो, understanding in husband. पत्नीमध्ये समंजसपणा आणतो, Brings understanding in मुलांमध्ये wife. आज्ञाधारकता Brings आणतो. obedience in children. पती पत्नी एकमेकाला समजून Husband घेतात, and wife understands each other. एकमेकाला सांभाळतात, Takes care of each other. एकमेकाची काळजी घेतात, Takes care of each other. एकमेकावर प्रेम They करतात, love each other. एकमेकाची आठवण करतात, They remember each other. एकमेकाला जर चुका आल्या तर एकमेकाला क्षमा मागतात, They ask forgiveness to each other. क्षमा करतात. They forgive. दोघं एकमेकावर प्रेम असतं, They both love each other. ते दोघे एकमेकाला सांभाळतात, They both take care of each ते other. मुलांची काळजी घेतात, They take care of their children. मुलांना योग्य शिक्षण देतात, Give children a proper योग्य मार्ग education. त्यांना They दाखवतात, show them the right way. देवाचा मार्ग त्यांना Show दाखवतात, them God's way. देवाचं शिक्षण त्यांना देतात. Give them God's knowledge. यामुळे कुटुंबात एक चांगलं वातावरण तयार करतो. This creates a good atmosphere in the family. देव पवित्र आत्मा कुटुंबामध्ये एक चांगलं वातावरण तयार करतो. God, Holy Spirit creates a good atmosphere in the family. संपूर्ण कुटुंब The whole family देवाच्या अधीन राहतो, stays under God. देवाच्या आज्ञेत The राहतो. family remains under God's देवाचं भय command. कुटुंबात येतो. There is fear of God in the पती family. देवाच्या आज्ञेत चालतो, Husband obeys God. पत्नी पतीच्या अधीन The चालते, wife is under the husband. मुलं आईवडिलांच्या आज्ञेत चालतात, Children walk under their parents' कारण command त्यांच्यामध्ये समंजसपणा असतो, because they have understanding. कारण सुज्ञान आणि समंजसपणा देव त्यांच्यामध्ये निर्माण करतो. Because God creates wisdom and understanding in them. ते एकमेकावर प्रेम करतात, They love each other. एकमेकाची काळजी They घेतात, take care of each other. एकमेकाला सांभाळतात, Care for each other. एकमेकांसाठी प्रार्थना They करतात. pray for each other. एक चांगलं वातावरण देव तयार करतो. God creates a good atmosphere. आज घराघरात ते वातावरण नाही आहे, That is not the atmosphere in every आज house today. कुटुंबामध्ये ते वातावरण नाही आहे, That is not the atmosphere in every आज family today. कुटुंबामध्ये भेद आहे, Today there is difference in the आज family. कुटुंबामध्ये भांडणं आहे, There are quarrels. जो तो आपले निर्णय घेतो, Everyone makes their own decision. जो तो आपलंच चालवतो, Everyone walks as per their कोणी आपली wish. चूक कबूल करत नाही, No one accepts their mistakes. कोणी क्षमा मागत नाही, No one asks कोणी forgiveness. क्षमा करत नाही. No one forgives. त्यामुळे कुटुंबामध्ये गोंधळच आहे, So there is confusion in the family. त्यामुळे कुटुंबामध्ये व्यवस्था नाहीये, So the family is not well कुटुंबामध्ये arranged. चांगलं वातावरण There नाही, is no good atmosphere in the family. त्यामुळे कुटुंबामध्ये अशांती There आहे. is unrest in the family. त्या शांती नाही तर काहीच नाही. If there's no peace, there's nothing. शांती देव आणतो. God brings peace. प्रभू येशू ख्रिस्त म्हणला मी शांतीचा राजकुमार आहे. Lord Jesus said, I am the Prince of Peace. तो येशू ख्रिस्त आमच्या घरात शांती आणतो. Lord Jesus brings peace to our म्हणून house. प्रगटी 3 प्रमाणे So as per Revelation 3:20, प्रभू येशू ख्रिस्त मध्ये मी आलो आहे. Lord Jesus said, I have come. पहा मी दारात उभा आहे, I stand at the door. मला तुमच्या घरी यायचं I आहे, want to come to your house. मला तुमची घरे व्यवस्थित करायची आहे, I want to build your house. मला तुमच्या कुटुंबाला मार्गदर्शन करायचं I आहे, want to guide your family. मला कुटुंबाला शिक्षण द्यायचं आहे, I want to educate the family. तुमचं घर मला सुंदर करायचे I आहे, want to make your house beautiful. तुमच्या घर मला सुशोभित करायचे I आहे, want to decorate your house. तुमच्या कुटुंबाला मला आनंदित करायचं I आहे, want to make your family happy. मला परिवर्तन करायचं I आहे. want to make changes. मी कंगालातून लोकांना उचलण्यासाठी आलेलो आहे, I have come to pick up poor people. मी धुळीतून लोकांना काढण्यासाठी आलेलो I आहे, have come to get people out of मी dust. चांगल्या स्थितीत तुम्हाला ठेवण्यासाठी आलेलो I आहे. have come to keep you in good यासाठी situation. येशू ख्रिस्त आज घराघरात येऊ इच्छितो. So Jesus Christ wants to come in every घराघरात house. त्याची येण्याची इच्छा आहे, And he wishes to come in every पण आम्ही house. त्याला बोलवत नाही, But we don't call him. आम्ही त्याला आमंत्रण देत नाही, We don't आम्ही invite त्याची him. मदत घेत नाही, We don't take help from त्यामुळे देव him. मदत करत नाही. So God does not help. आम्हाला देवाची मदत घेतलीच पाहिजे, We must take God's help. आम्हाला देवाला बोलावलंच पाहिजे. We must call on God. देव आमची घर व्यवस्थित करतो. God arranges a house त्यांनी properly. माझं घर व्यवस्थित He केलं, arranged my house. माझ्या घराचा उद्धार He केला, saved my house. माझ्या घराचं लोकांचं परिवर्तन केलं. He changed the people in my आज आम्ही आज house. एकमेकाला सांभाळतो, Today we take care of each आम्ही other. एकमेकाला समजून घेतो, We understand each आम्ही other. एकमेकाचं दुःख समजून घेतो, We understand each other's pain. एकमेकाचं कष्ट समजून We घेतो, understand each other's आम्ही problem. एकमेकाला क्षमा We करतो, forgive each other. क्षमा मागतो, We ask for आम्ही forgiveness. सगळ्यांचा सन्मान करतो. We respect everyone.
आम्ही सर्वांचा आदर करतो. respect everyone. पती देवाचा आदर करतो. Husband respects पत्नी God. पतीचा आदर करते. Wife respects मुलं husband. आई वडिलांचा आदर करतात. Children respects their सर्व parents. कुटुंब देवाचा आदर The करतं. whole family respects God. घरात देव राहतो. God lives in the house. बायबल सांगतं Bible says, योहान 14:23 प्रमाणे like John 14:23, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, if anyone follows my word, जर तुमची माझ्यावर प्रीती असेल, if you love me, जर तुम्ही माझ्या आज्ञाचं पालन कराल, and if you keep my word, मी आणि पिता तुमच्या घरी येईल, I and God the Father will come to your तुमच्या घरात येऊन house, वस्ती करल, will come and live in your house. तुमचं घर मी सुशोभित करून टाकल, I will adorn your house. मी घर तुमचं सुंदर करून I टाकल, will make your house मी beautiful. तुमच्या घरात बरकत आणल, I will bring blessings to मी your घरात house. तुमच्या आशीष आणल, I will bring blessings. मी तुमच्या घराचा उद्धार करून टाकल, I will save your house. तुमचं घर आनंदित राहील, Your house will be happy. तुमचं घर सुरक्षित Your राहील. house will be safe. किती वादळ आलं, No matter how many storms किती come, तुफान आलं, how many storms किती come, व्याधी आल्या, how many disorders, काही आलं, anything that तरी comes, तुमचं घर पडणार नाही, yet your house will not fall. कारण मी त्या घरात राहील. Because I will stay in that house. मी तुमची काळजी घेईन, I will take care of मी you. रोज तुमची देखरेख I करल, will watch over you. मी रोज तुम्हाला मार्गदर्शन करल, Every day I will guide ज्या you. मार्गाने गेलं पाहिजे त्या मार्गाचं शिक्षण I देईन, will teach you the way you should go. रोज प्रतिदिवशी मी तुम्हाला आशीष Every देईन, day I will bless you. मी तुमच्या अन्नपानात आशीष I will देईन, bless you with good food and water. त्यामुळे तुमच्या घरात रोगराई राहणार नाही. So no disease will stay in your house. मोशेला देव बोलला, God said to Moses, मी तुझ्या घराला आशीष I देईन, will bless your house. त्यामुळे तुझ्या घरात बरकत राहीन, So your house will be blessed. कोणती व्याधी तुझ्या घराकडे येणार नाही, No disease will come to your house. कारण मी तुझ्या घरात राहील. Because I will stay in your हा house. देवाची इच्छा आहे, This is God's will. आमच्या घराघरात देण्याची इच्छा His आहे. wish is to come to our house. म्हणून या बायबलमध्ये आम्ही पाहतो, So we see in the Bible, आम्ही किती सुंदर घर मानलं, no matter how beautiful we build the पण house, देवाच्या उपस्थितीमुळे घर सुंदर बनतं. but God's presence makes the house beautiful. जर आमच्या घरात देव उपस्थित राहिला, If God is present in our house, घराची सुंदरता वाढते, the beauty of the house घरामध्ये increases. बदलाव आणतो देव, God makes changes in the house. कुटुंबामध्ये देव बदलाव He makes आणतो, changes in the family. पती पत्नीमध्ये देव बदलाव He makes आणतो, changes in husband and wife. मुलांमध्ये देव बदलाव आणतो. He makes changes in the children. सर्व देवाच्या आज्ञेत देव तयार करतो. God creates everything under him. सर्व घरात आदर सन्मान होतो, There is respect and honor in सर्व all घर the एकत्र house. बसून प्रार्थना The whole करतो, house sit together and pray. सर्व घर एकत्र बसून भोजन The करतो. whole house sit together and eat. घरात देव मोजण्याचं मेज आहे, In the house there is a place to eat. तसं प्रार्थनेचं घरात एक मेज तयार होतं. That's how a place is set up for prayer in the house. सर्वजण घरात एकत्र बसून प्रार्थना करतात. Everyone sits at home and prays together. देव घरात राहतो, God lives in the house. घरात चांगलं वातावरण There राहतं, is good atmosphere in the घरात house. विसावा असतो, There is rest in the घरात house. शांती राहते, There is peace in the कारण house. घरात देव राहतो. Because God lives in the 30 house. वर्ष मी अनुभव घेत I आहे, experienced this for 30 years. 30 वर्ष माझ्या मंडळीतील लोक अनुभव घेत आहे. People in our fellowship have experienced घरं this for त्यांनी 30 years. बदलली. He changed every घराची house. मोडतोड झालेली घरं त्यांनी बांधली, He built a broken house. विखरलेलं घर त्यांनी एकत्र केले, He put together the scattered house. घरात जे वादी होते, जे समस्या होते, त्यातून त्यांनी लोकांना बाहेर काढलं. He got people out of troubles and problems in the house. घराघरात त्यांनी व्यवस्था आणली, He well arranged every पती house. पत्नीमध्ये त्यांनी प्रेम आणलं, He brought love in husband and भांडणं wife. मिटून टाकली त्यांनी, He put an end to all मुलांमध्ये आई quarrels. वडिलांसंबंधी आदर आणला त्यांनी, He brought respect for parents and children. घरात सर्व गोष्टींची समृद्धी आणली त्यांनी, He brought prosperity to everything in the शिक्षणात त्यांनी house. बढती केली, Made progress in education. उद्योगात त्यांनी बढती केली, Made progress in work. घरात अन्नाची रेलचल देवाने ठेवली. Day or night there was more than enough food. सर्व आशीर्वाद, Every blessing. आध्यात्मिक जगिक आशीर्वाद देव घरात आणतो. God brings spiritual and worldly blessings in the house. कुटुंब देव प्रकाशित करतो. God makes the family shine. आमच्या घराद्वारे Through our house, देवाच्या कार्याचा विस्तार होतो. God's work expands. एका घराद्वारे Through one house, अनेक घर तयार होतात, many houses are अनेक built. कुटुंब तयार होतात, Many families are अनेक built. कुटुंबात स्वार्थ There होती, is God's news in every family. कारण ज्या घरात देव राहतो Because the house in which God lives, तिथं प्रेम असतं, there is love. तिथे देवाची कृपा असते, There is God's grace. त्या घरात लोकांना विसावा भेटतो. There is rest in that house. म्हणून आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. So we need to go to God. आज आमची घरात काय आहे? What is in our house today? आमच्या घरात व्यवस्था आहे,
Is there any आमच्या arrangement? घरात शांती आहे, Is there peace? पती पत्नीमध्ये मेलमिलाप आहे, Are husband and wife together? मुला वडिलांचा सन्मान Do करतात, children respect their parents? आमचं शिक्षण व्यवस्थित चाललेलं आहे, Is our education going well? आमचा उद्योग व्यवस्थित आहे, Is our business in का आम्ही order? असफल आहो, Or we fail? आम्ही बेचैन आहो, We are restless? आम्ही अस्वस्थ आहो, We are upset? आमच्या कुटुंबात चांगलं वातावरण नाही Our आहे, family does not have a good आमच्या घरात atmosphere? भांडणं आहे, There's quarrel in our आमच्या घरात house? तंटा आहे, There are fights? आमच्या घरात प्रेम नाही, There is no love in our आम्ही house? एकमेकाला विचारत We नाही, don't ask about each आम्ही other? एकमेकाची काळजी घेत नाही, We don't take care of आम्ही each एकमेकाला other? क्षमा करत नाही, We don't forgive each क्षमा other? मागत नाही. We don't ask forgiveness? ज्या घरात क्षमा आहे The house where there is forgiveness, तिथं देव आहे, over there is God. ज्या घरात क्षमा आहे The house where there is तिथं forgiveness, देवाची शांती आहे, there is peace in there. तिथं देवाची क्षमा, देवाद्वारे क्षमा आहे, Where there is forgiveness by God, तिथं देव आहे. over there is God. देव सर्व गोष्टी निर्माण करतो. God creates everything. मी बायबल मध्ये पाहतो, So we see in the Bible, देव आमचं घर बांधतो. God builds a house. आज आमची घरे कशी असो, Whatever our house is today, आमच्या घरात किती बिघाड आलेला असो, no matter how bad our house आमच्या is, घरात आम्ही कंगाल झालेला असो, may we be poor, आम्ही धुळीत गेलेलो असो, may we be in dust, आमच्या घराची फार नासधूस झालेली our house आहे, is damaged, आम्ही फार चुकलेलो we आहोत, are mistaken, आमच्याकडून फार चुका झालेल्या we आहे, have made a lot of mistakes, आम्ही सर्व गमावलेलं we आहे, have lost everything, आमचे स्वप्न भंग झालेले our आहे. dream has been shattered. बायबल सांगतो स्तोत्र 113:7 मध्ये, Bible says in Psalm chapter 113 verse 7, देव लोकांना धुळीतून बाहेर काढतो, God raises people from the dust देव लोकांना कंगालातून बाहेर काढतो, and lifts the needy from the garbage pile चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतो. and brings them in good देवाची condition. इच्छा आहे It's God's wish. तुमची माझी कुटुंब चांगली असावी, Your and my family should be fine. आमची कुटुंब उच्च ठिकाणी असावी, Our family should be in a higher आमच्या place. कुटुंबाला चांगल्या गोष्टी आमच्या घरात असाव्या, Good things for our family should be in our house. आमचं कल्याण व्हावं, May our welfare आम्ही be. अश्वयत व्हावं, May we be blessed. आमच्या घराद्वारे अनेक लोक अश्वयत May व्हावं, many people be blessed through our house. यासाठी देव आमची वाट पाहत आहे, For this God is waiting देव for आमची us. प्रतीक्षा पाहत आहे, God is waiting for देव us. आमच्या दारात उभा आहे, God is standing at आम्ही our door. बोलवलं पाहिजे, We should call him. आम्ही आमंत्रण दिलं पाहिजे, We should invite him. त्याशिवाय देव बळजबरी करून येतच नाही. Without it, God does not come by force. बायबल मध्ये आम्ही In पाहतो, Bible we see जक्कई श्रीमंत होता, Zacchaeus was rich. खूप पैसा त्याच्या घरात होता, There was lot of money in his पण house, त्याच्या घरात शांती नव्हती, but there was no peace in his तो house. अस्वस्थ होता, बेचैन होता. He was restless. येशू ख्रिस्त एके दिवशी भेटला, One day Lord Jesus met him. येशू ख्रिस्ताने त्याला हाक मारली. Lord Jesus called him. लूक शुभवर्त 19:5 मध्ये, In the Gospel of Luke 19:5, शुभवर्तन 19:5, the Gospel 19:5, येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, जक्कई तू खाली उतर, Zacchaeus, you get down. मला आज तुझ्या घरी यायचंय, I want to come to your house आज मला today. तुझ्या घरी यायचंय. I want to come to your house. बायबल सांगतो Bible says जक्कई पापी होता, Zacchaeus was a sinner. तो जकादार होता, He was a tax collector. तो चोरी करणार होता, He was a thief. तो लबाडी करणार होता. He was a liar. तरी येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, Jesus Christ said to him, आज मला तुझ्या घरीच यायचंय. Today I want to come to your house. त्या जक्कईचा गोंधळ झाला, At that time Zacchaeus was confused. तो भयभीत झाला, He was scared. तो म्हणला मी पापी आहे, He said, I am a sinner. माझ्या घरात देव कसा येईल. How can God come to my house? तरी त्यांनी तयारी केली, Still he prepared. त्यांनी आगर स्वागत करत देवाला घरी नेलं, He welcomed and took God home. घरी देवाला घेऊन गेला. तो He took God home. घरी गेल्यानंतर देवाकडे त्यांनी पश्चाताप केला. After going to his house, he repented to God. तो म्हणला मी पापी आहे, He said, I am a sinner. मी जकातीमध्ये लोकांना लुबाडलेलं आहे, I robbed people while collecting tax. अनेक लोकांची मी फसवणूक केलेली आहे, I cheated on many मी people. लबाडी केलेली आहे, I lied to them. पण आज मी पश्चाताप करतो, But today I repent. झालेल्या सर्व चुकांची क्षमा मागतो. I ask forgiveness for all my sins. ज्या लोकांचं देणं आहे, As much as people owe, ज्या लोकांकडून मी बळजबरीने लुबाडलेला पैसा आहे, the money that I stole from people, त्या चोपट लोकांना देऊन टाकतो. I will return that money right हे away. सर्व धन मी गरिबांना देऊन टाकतो. I will give all this money to the मला poor. नको आहे, I don't want मला this. तू हवा आहे, I want you. मला शांती हवी आहे, I want peace. मला आनंद हवा आहे, I want माझ्या happiness. कुटुंबाचा उद्धार झाला पाहिजे, My family should be माझ्या saved. कुटुंबात आशीष पाहिजे. I want blessings in my येशू family. ख्रिस्ताने त्याचा स्वीकार केला, God accepted it. त्याला क्षमा केली, God forgave them. घराचा उद्धार करून टाकला, And God saved his घरात house. शांती आली, There was peace घरात in the आशीष house. आले, There were blessings. स्वर्गीय गोष्टी घरामध्ये देवाने आणून ठेवल्या. God brought heavenly things into the house. जक्कई काय, What is Zacchaeus? मी काय, What am I? अब्राहम काय, What is Abraham? कोणी असो, Whoever it देव is. पक्षपात करत नाही. God does not discriminate. आज
देवाची इच्छा आहे. Today it's God's will. आम्ही किती पापी No असो, matter how sinful we आम्ही are, कसे असो, whatever we are, येशू ख्रिस्त मला तुझ्या घरी यायचं आहे. Jesus said, I want to come to your house. अगं स्वागत करा, Welcome him. देवाला हाक मारा, Call on God. देवाकडे पश्चाताप करा, Repent to God. देवाकडे क्षमा मागा, Ask forgiveness to आपल्या God. घरात देवाला बोलवा. Call God in our house. घराचं नुकसान करू नका, Don't damage your house. कुटुंबाचं नुकसान करू नका. Don't damage your family. तुमची कुटुंब माझी कुटुंब सुरक्षित राहू द्या. Let your and my family be safe. बायबल सांगतं The Bible पहिल्या says तिमोथी 5:8 मध्ये, in Timothy 1:5-8, जर तुम्हाला तुमच्या घराची काळजी नाहीये, if you don't care about your house, तुम्ही तुमच्या घरासाठी काहीच करत नाही, you do nothing for your house, तुम्ही फार वाईट आहात. then you are worse. विश्वास ठेवणार न ठेवणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही वाईट आहात. You are worse than an unbeliever. तुम्हाला तुमच्या घराची काळजी नाही आहे, You don't care about your house. तुम्हाला मुलांची काळजी नाही, You don't care about कुटुंबाच्या children. व्यक्तींची काळजी नाही Don't आहे, care about people in the तुम्ही family. घराची देखरेख करत नाहीये, You don't watch over your घरातील house. लोकांचा तारणाचा मार्ग तुम्हाला माहित You नाहीये, don't know the way to salvation of your family. तर तुम्ही घराचं नुकसान करत आहात. Then you are damaging the तुम्ही घरात house. सर्व गोष्टीची व्यवस्था करत You आहात, are arranging everything in the पण house. तुमच्या घराच्या लोकांचं तारण झालं का नाही? But whether members of your family receive salvation सर्व or लोक देवाच्या no, स्वाधीन आहे का नाही? whether all people are independent to God, देवाच्या तुमची कुटुंबाची नावं देवाकडे लिहिली आहे की नाही? is your family name written to God? ज्यावेळेस तुमच्या कुटुंबातील लोकांना मृत्यू होईल, When your family members will die, त्यावेळेस ते देवाकडे गेले पाहिजे. at that time they should go आपल्या to God. कुटुंबाची काळजी घ्या, Take care of your family. सर्व कुटुंबाचं तारण झालं पाहिजे, The whole family should receive salvation. सर्व कुटुंबाचा बदलाव झाला पाहिजे. The whole family should change. सर्व कुटुंबाला बदलण्यासाठी देव आलेला आहे. God has come to change the whole family. एका माणसाने घर बदलतं, One man can change the whole house. जक्कद्वारे संपूर्ण घर बदलून गेलं, Through Zacchaeus, his whole house was संपूर्ण changed. घराचा उद्धार झाला, The whole house was saved. घरात शांती आली, There was peace in the house. घरात देव आला. God came in the house. आज बी आमच्या घरी देव इच्छितो. Even today, God wants to come to our आमची घर house. कशी असो, No matter how our house देव is, बरोबर बांधतो. God builds it right. देवाला अवघड असं काय नाही, Nothing is difficult सर्व for देव God. बदलून टाकतो. God changes everything. यासाठी घरातील एक व्यक्ती पाहिजे. There must be one person in the आपल्या house. कुटुंबासाठी प्रार्थना करा. Pray for our family. पत्नीने पतीसाठी प्रार्थना करा, Wife should pray for husband. पतीने पत्नीसाठी प्रार्थना करा, Husband should pray for wife. आईवडिलांनी मुलांसाठी प्रार्थना करा, Parents should pray for मुलांनी children. आईवडिलांसाठी प्रार्थना करा. Children should pray for parents. देवाला हाक मारा, Call on God. देवासाठी दार उघडं करा, Open your doors for आपलं God. अंतःकरण उघडा, Open your heart. आपलं घराचं दार उघडा, Open the door of your house देवाचं स्वागत करा. and welcome God. हा वेळ आहे, This is the हा time. समय आहे. This is the यशया moment. 55:6 प्रमाणे Like Isaiah 55:6. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. Is the time to receive Lord. देवाला भेटण्याचा समय आहे, Is the time to meet God. देवाला हाक मारण्याचा समय आहे. It is the time to call on God. दुसरं कोरिंथी 6:2 मध्ये In Corinthians 2:6-2, अनुकूल समय आहे, it is an acceptable तारणाचा time. समय आहे. Time of salvation. देवाला हाक मारा, Call on God. बोलवा, Call Him. देव घर बदलून टाकेल. God will change your तुमच्या house. दुःखाचा परिहार होईल. Your grief will be relieved. देव तुमचे अश्रू पुसून टाकल, God will wipe away your tears. जुनं ते काढून टाकल. Will take away the old. चांगले दिवस तुमच्या घराला आणतो, He will bring good days into your चांगलं जीवन house. तो तुम्हाला He will देईल, give you good life. चांगले आशीर्वाद तुम्हाला He will देईल. give you good blessings. तुमचं आतील घर तो बांधून टाकल, He will build your inner house. घराचं वातावरण तो बदलून He टाकल. will change the atmosphere हे in the देवच करू house. शकतो. Only God can do यासाठी this. देवाकडे आलं पाहिजे. For this we need to go to God. माझं जीवनामध्ये उदाहरण पुष्कळसे आहे. There are many examples in my life. एक शेवटचं उदाहरण मी पाहतो. Let me tell you one last example. एक दारू पिलेला व्यक्ती An alcoholic. चालता चालता आम्हाला रस्त्यामध्ये भेटला. He met us on the street. त्याने आमची भेट घेतली. He met us. तो आम्हाला ओळखत होता. He knew us. तो मला ब्रदर माझ्या घरी चला. He said, brother, come to my house. दारू पिलेला व्यक्ती होता, He was a drunkard. पण तो मला माझ्या घरी चला 5 मिनिटं चला. But he said, come to my house for 5 minutes. त्यांनी फार विनंती He केली. requested a lot. त्यावेळेस मी माझे सेवक लोक त्याच्या घराकडे गेलो. At that time, me and our servants went to his house. त्याच्या घराकडे त्यांनी घरात नेला आम्हाला. He took us to his house. त्यांनी मला घर दाखवलं. He showed me his house. लहानसं घर होतं, It was a small पण house, घरात सर्व अवस्था होती. but there was disorder in his house.
त्याचे लहान मुलं होती, He had small children. सर्व आजारी पडले होते. They were sick. पत्नी पण त्याची आजारी His होती. wife was also sick. घराची सर्व दुधान झालेली होती. His house was shattered. तो मला घर दाखवत होता, He showed me his house. घराची अवस्था दाखवत होता. He was showing me the mess तो of मला the ब्रदर house. माझं घर पहा, He said, brother, look at my house. माझ्या घराचं फार नुकसान झालेलं My आहे, house is badly आम्ही damaged. सर्व गमावलेलं आहे. We have lost माझे मुलं everything. आजारी आहे, My children are sick. त्यांचं शिक्षण बंद आहे. The education has stopped. आज आमच्या पती पत्नी सारखी भांडणं Today आहे. there are quarrels between husband and अशा wife. भांडणाच्या वातावरणात मुलांची वाढ होत नाही. Children do not grow because of such quarrels. आम्ही खूप कष्ट करतो, श्रम करतो, We work hard, पण आमच्या घरात बरकत नाही. but there is no blessing in our आमच्या घरात house. शांती There नाही. is no peace in मी our दारूच्या house. व्यसनाच्या अधीन गेलेलो I आहे. have been addicted to alcohol. सर्व घर आमचं असुरक्षित आहे. Our house is unsafe. बदल माझ्या घरासाठी काहीतरी करा. Brother, do something for my house. माझ्या घरासाठी देवाकडे प्रार्थना करा. Pray to God for my house. माझ्या घराला वाचवा, Save my house. माझ्या मुलांना वाचवा, Save my children. माझ्या पत्नीला वाचवा, Save my माझ्या wife. घरासाठी काहीतरी करा. Do something for my house. यासाठी आम्ही देवाला प्रार्थना केली. For this we prayed to God. त्या ठिकाणी देवाला प्रार्थना केली. That place we prayed to प्रभू, या God. व्यक्तीने मला नाही तर तुला बोलवलेलं He आहे. has not called me, but he has called you. हा तुझी आठवण करत He आहे. remembers you. हा तुला बोलवत आहे परमेश्वर. He is calling you, आम्ही तुला Lord. बोलवत आहे परमेश्वर. We call you, या Lord. व्यक्तीकडे पहा You परमेश्वर. look at this man, Lord. तू मला धार्मिक लोकांसाठी मी आलो नाही, You said I did not come for religious मी पापी people. लोकांसाठी आलेलो I आहे. have come for हा मी sinners. पापी व्यक्ती आहे. He is also a sinner. हा तुला बोलत आहे. He is calling you. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला. Lord Jesus Christ came there. देवाचा आत्मा आला त्या The ठिकाणी. Spirit of God came. त्याने आम्हाला मार्गदर्शन He केलं. guided us. म्हणजे या घराची परिस्थिती अशी का झालेली I आहे? asked, why is the condition of this house like this? आम्ही परमेश्वरला प्रार्थना केली. We prayed to God. परमेश्वरने आम्हाला मार्गदर्शन केलं. God guided us. देवाने दाखवलं. God showed us. हे देव मला हे संपूर्ण घर सैताननी बांधून टाकलेलं आहे. God said the whole house is bound by Satan. सर्व घराची दुर्दान सैताननी करून टाकलेली आहे. Satan has shattered the house. या घरात सैतान राहतो, Satan lives in this house. सैतानाच्या आत्मे राहतात. Satan's spirits हे live. सर्व नुकसान त्यांनी केलेलं They आहे. have done all of these damages. पापामुळे या घराची परिस्थिती अशी The झालेली house आहे. is in this situation because of sin. आम्ही देवाला प्रार्थना केली. We prayed to God. सैतानला ते येशूच्या नावाने धमकावलं. We threatened Satan in the name of Jesus. सैतानला आम्ही बोललो, We asked Satan, तू इथं काय करतो? what do you do तो here? मला इथं मी काहीच करत नाही. He said, I don't do anything here. या घरात मी चांगल्या गोष्टी बांधून टाकलेल्या आहे. तो म्हणला I have bounded good things in this house. पैशाला पैसा बांधून टाकलेला आहे म्हणला मी. I bound all the money. सर्व घरात चांगल्या गोष्टी बांधून टाकलेल्या I आहे. have bounded all good things in this house. सर्व घरात मी गोंधळ करून टाकलेला I आहे. have confused all the house. या घरातील शांती तिने चोरून घेतलेली आहे. He has stolen the peace of the पती house. पत्नीचं प्रेम तिने चोरलेलं आहे. He has stolen the love between husband and मुलांचं wife. आरोग्य तिने चोरलेलं He आहे. has stolen children's health. शिक्षण त्यांनी बंद केलेलं He आहे. has stopped the education. सर्व बंद करून टाकलं होतं. He has stopped तो म्हणला हे everything. माझं घर आहे, He said, this is my या house. घरात मी राहतो. I stay in this हे house. सर्व बांधून टाकलेलं आहे. I have bound this प्रभू house. येशूच्या नावाने त्याला धमकावलं. We threatened him in the name of Lord तो घर Jesus. सोडून निघून गेला. He left the house and ran त्या away. कुटुंबाची आम्ही काळजी घेतली. We took care of that family. त्यांना देवाच्या मार्गात घेऊन आलो. We brought them to the way of त्यांना God. देवाचं शिक्षण दिलं. We gave them त्यांनी देवाचं education of शिक्षण God. स्वीकारलं. They accepted the teaching. तो व्यक्ती व्यसन करणारा व्यक्ती होता. He was an addicted man. तो व्यसनातून बाहेर आला. He came out of addiction. मुलं आजारातून बाहेर आली. Children came out of illness. पत्नी सत्य सैताना बंधनातून बाहेर आली. Wife came out of satanic bondage. सर्व बंधन देवाने तुडून टाकली. God broke all bondages. देवाने त्या घरात आरोग्य God आणलं. brought health in that house. घरात त्यांनी शांती आणली. He brought peace in the घरात house. त्यांनी आशीष आणले. He brought blessings. पती पत्नीमध्ये प्रेम He आणलं. brought love between husband and मुलांमध्ये wife. आरोग्य आयुष्य He आणलं. brought health and life in children. देवाने त्यांच्या पैशाला आशीर्वाद दिले. God blessed their money. घरात सर्व बरकत आली. There were blessings in the house. घरात व्यवस्था आली. The house was well सर्व गोडी arranged. वाढू लागलं. Everything was slowly increasing. घर देवाने बांधलं. God built the house. मी नाही बांधलं. I did not build it. देवाने घर बांधलं. God built the house. एक व्यसन करणाऱ्या व्यक्तीने देवाला हाक मारली. An addicted man called on God, देवाने हाक ऐकली. and God heard the call. घर बदललं. His house changed. आज घराघरात त्यांच्या अन्नाची रेलचेल आहे. Today there is more than enough आज food in that कुटुंब house. सुखी आहे. Today they are happy. सुरक्षित आहे. They are safe. अश्वैत आहे. They are blessed. घरात अन्नाची रेलचेल आहे. There is more than enough food in the house.
एक घर नाही, Not only one house, 580 कुटुंब आहे. but there are 580 घराघरात अशी families. परिस्थिती होती. Such was the situation in every 580 house. कुटुंब देवाने बांधली. God built 580 एक families. देवानी मंडळी तयार केली. God formed a संजय fellowship. जेम्स ठाकूर मिनिस्ट्री त्यांनी तयार केली. He formed Sanjay James Thakur Ministry. आज सर्व लोक एकत्र म्हणून प्रार्थना करतात, Today all people pray together. स्वार्थ सांगतात. They preach the word of देवाने God. आमचं घर चांगलं केलेलं आहे. God has made our house आज better. अनेक लोकांना ते देवाकडे घेऊन येतात. They bring many people to God today. देवाने आमच्यासाठी केलं, God did it for us. तो तुमच्यासाठी बी He करेल. will do it for you as देवाने well. आमचं घर बांधलं, God built a house. देव तुमचं बी घर बांधेल. He will also build आज your house. घराघरातून गावातून स्वार्थ चाललेले आहे. Today God's message is passed on to every village. हे देवाने केलेलं This आहे. is what God has done. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our एक Lord. सुंदरसं कुटुंब देव तयार करतो. God creates a good family. अब्राम साराकडे आम्ही पाहतो. We look at Abraham and अब्राम Sarah. साराचं आम्ही कुटुंब पाहतो. We look at the family of Abraham and देवाने ते Sarah. कुटुंब तयार केलं होतं. God had created that पती family. पत्नी देवाच्या अधीन होते. Husband and wife obeyed God. मुलं देवाच्या अधीन होते. Children obeyed God. कुटुंब सुरक्षित होतं. The family was safe. कुटुंब आश्वस्त होतं. The family was blessed. कुटुंबासमोर देवाने योजना पूर्ण केली. God fulfilled the plans for the family. कुटुंब देवाने उच्च ठिकाणी नेऊन ठेवलं. God took the family to a higher त्या place. कुटुंबात देवाचे निर्णय होते. There were God's decisions in that family. ते कुटुंब प्रार्थना करायचं. The family used to pray. देव जे निर्णय देईन त्याप्रमाणे ते कुटुंब The चालायचं. family would move forward according to God's will. आमच्या घरात In our house, आम्ही कोणाचं ऐकतो, who do we listen to? आम्ही कोणाचे निर्णय चालवतो, On whose decision do we याला work? फार महत्व आहे. That is very important. आम्ही कोणाचं ऐकतो, Who do we listen to? कोणाप्रमाणे आमचं घर चालतं. According to whom our house आमच्या works. घरात In our house, देवाचे निर्णय पाहिजे, we need God's decision. देवाचं शिक्षण पाहिजे, We need God's देवाचं education. मार्गदर्शनाप्रमाणे चाललं पाहिजे. We must follow पतीने God's देवाच्या guidance. मार्गदर्शनाखाली चाललं पाहिजे. Husband should follow God's पत्नीने guidance. पतीच्या मार्गदर्शनाखाली चाललं पाहिजे. Wife should follow husband's guidance. मुलांनी आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली चाललं पाहिजे. Children should follow parents' guidance. घर सुरक्षित राहतं, The house stays safe. घर आश्वस्त होतं, The house is घरात blessed. बरकत राहती, There is blessing in the घरात देव house. सदैव राहतो. God lives in the house त्या forever. घरातून अनेक घर देव तयार करतो. Through that house, God builds many देव houses. अब्रामला म्हणाला, God said to मी Abraham, तुझं कुटुंब आश्वस्त करतो, I bless your house. तुझ्यामुळे पृथ्वी सर्व लोक आश्वस्त होतील. Because of you, all the people on the earth will be blessed. देव आमच्या घरात एवढे आशीष देतो, God gives so much of blessings in our house. आमच्या घराचा इतरांना उपयोग होतो. Our house helps others. आम्हाला देव असं देतो, God gives us in such a way, आम्ही भरून उरतो. we have a lot left. आमच्या घराला देव असे आशीर्वाद Like देतो, this, God blesses our house. आम्हाला त्याचा उपयोग होतो. It is helpful for us. इतरांना मी त्याचा उपयोग होतो. Even it is helpful for असं देव others. आशीष देतो. This is how God माझ्या blesses. घराला त्यांनी आशीष दिले. Blessed my house. तो मला तुझ्या घरात अनेक घर निर्माण करण मी. He said, through your house, I will मी build many 2,000 houses. करून I दाखवलं, will do 2,000 from करून 2. दाखवलं त्यांनी. And he did it. माझ्या घरात त्यांनी अनेक कुटुंब आश्वस्त केली. Through my house, he blessed many houses. अजून करल तो, He will bless more. अजून करल तो, He will bless आणि करत more. राहणार तो. And he will continue यासाठी to आम्ही do तुम्हाला it. आवाहन करतो. We appeal to you for this. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये तुम्हाला आम्ही बोलावतो. We call you in Sanjay James Thakur Ministry. भेट द्या, Visit. फोनद्वारे आमच्याशी मुलाखत करा, Contact us through phones. संपर्क करा. Contact us. तुमचे समस्या, तुमचे प्रश्न Your problems and questions. आम्हाला सांगा. You tell us. तुमची घर कशी असो, No matter how your house is. धुळीत असो, Be it in dust. कंगाल झालेला असो, Be it in सर्व poverty. गमावलेलं असो, All is lost. तुमच्या कुटुंबात काहीच नाहीये, There is nothing in your तुमच्या family. कुटुंबाची वाढ होत Your नाहीये, family is not growing. तुमच्या कुटुंबात संतती You नाहीये, have no child in your family. त्यामुळे तुम्ही दुःखी आहात, Because of which you are sad. कष्टी आहात. You are distressed. बायबल सांगतं, Bible संतती says देवाची आजची देणगी आहे. children is a gift from God. संततीद्वारे देव कुटुंब पूर्ण करतो, Through children, God completes the family. कुटुंबात आनंद आणतो. There is happiness in the family. अब्रामचं कुटुंब त्यांनी आनंदित केलं, He made Abraham's family happy. माझं कुटुंब त्यांनी आनंदित He केलं, made my family happy. इसाकचं कुटुंब त्यांनी आनंदित केलं, He made Isaac's family happy. हन्नाचं कुटुंब त्यांनी आश्वस्त केलं. He made Hannah's family happy. कुटुंब देव पूर्ण करतो. God completes the family. दुःखी नका राहू, Don't be कष्टी sad. नका राहू. Don't be distressed. आपल्या समोर मार्ग आहे, There is a way in front of त्या us. मार्गाचं अवलंबन करा. Follow that way. देवाचा मार्ग स्वीकारा. Accept God's way. ज्या ठिकाणी देवाचं कार्य तिथं सामील व्हा. Join where God's work is. देवाला आपल्या घरी बोलवा. Call God to your house. देव येईल, God will come. जुनं ते काढून टाकल, Will take away the old नवीन गोष्टी आणेल. and will bring new चांगले things. दिवस,
good days, चांगला वेळ, good time, चांगला समय, good moment, चांगलं वर्ष, good year. वर्षानुवर्ष देव आमच्यावर राहतो, God lives with us year after आम्हाला year. सुरक्षित ठेवतो. He keeps us safe. म्हणून त्या देवाची आठवण करा. So remember that God, देवच घर बांधतो, only He can build the तुम्ही मी house. बांधू शकत नाही. You and me तुम्ही can't बाह्य build. स्वरूपाची घर बांधतो, You build beautiful house from आतील outside, घर देव बांधतो. but God builds the inner house. बाह्य स्वरूपाला तो मदत करतो, He helps to build the house from outside. आर्थिक मदत करतो. He helps us financially. आम्ही घर बांधू शकतो. We can build a house. आतील घर बांधण्यासाठी To build the house from inside, आम्हाला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे, we need God's आम्हाला guidance. देवाच्या उपस्थितीची गरज आहे. We need God's त्यामुळे presence. आमचं घर सुरक्षित राहतं, So our house stays safe. आमच्या घरात चांगलं वातावरण राहतं, There is good atmosphere आमच्या in our घरात house. विसावा असतो. There is rest in our house. हे वचनातून आम्ही पाहतो. This is what we see from God's word. त्या वचनाचा विश्वास ठेवा. Believe in God's word. आज जे उपस्थित लोक आहे, Today, people, those who are present, तुमच्या घरात प्रश्न आहे, समस्या आहे, if you have questions and problems, कशाला घाबरू नका, कशाची काळजी करू नका. don't be afraid or देव don't आहे. worry about anything. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो, There is God, He loves you and me. तुमच्या माझ्या दारात उभा आहे. He is standing at your and my door. देवाचा धावा करा, Call on God, पश्चाताप करा, repent, देवाला आमंत्रण द्या. invite देव God. आमंत्रण स्वीकारतो. God accepts the तो invitation. भेदभाव करत नाही, God is not तो partial. पक्षपात करत नाही, He does not कारण तो discriminate प्रेम करतो, because He म्हणून loves. तो आमच्या जवळ येतो, So He comes to us सर्व बदलून टाकतो. and changes everything. म्हणून आम्ही देवाचं स्तुती करत आहोत, So we praise our देवाचं God, गुणगान करत आहोत, glorify our God, देवाचे आभार मानत and thank our God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुढच्या बुधवारी पुन्हा या संबंधी पुढे पाहू. We will look and know more about this next Wednesday देवाचं गौरव करूया. and glorify our God. आम्ही पुन्हा एक प्रार्थनेद्वारे, Today, once again, through prayer. मागील आठवड्यात आम्ही प्रार्थना केली, Last week we prayed. आम्ही प्रार्थना करतच आहोत. We are praying. फोनद्वारे अनेकांचे उत्तर येत आहे, Many are answering by phones. अनेकांचे प्रश्न देव सोडवत आहे, God is solving questions of अनेकांना many. देव विश्वासात घेत आहे, God is taking many in faith. अनेक लोक स्थिर होत आहे, Many are becoming stable. आजारातून लोक बरे झालेले आहे, People have been cured of their कोरोना illness. व्याधीतून लोक मुक्त झालेले आहे, People are freed from the corona घराघरात देवाने disease. बंधनं तोडलेली आहे, God breaks bondages in every house. घराघरात देवाचं वचन काम करत आहे, God's word is working in every house. घराघरात देव दृष्टी देत आहे, God is giving vision in every house. घराघरात देव प्रकाश आणत आहे, God is bringing light into every घराघरातले house. अंधकार नष्ट करत आहे, God is destroying darkness in every house. अंधकाराची शक्ती देव नष्ट करत आहे, God is destroying the power of darkness. घराघरातील लोकांना देव शिक्षण देत आहे. God is teaching people in every house. देवाच्या शिक्षणाचा आदर करा, Respect God's teaching. सन्मान करा, Give respect. विश्वास ठेवा, Believe in आचरण it. करा. Follow it. आम्ही कधीच फेल होणार We नाही, will never fail. कधीच फेल होणार नाही. We will never fail. देव आम्हाला नेहमी यशस्वी करतो, God always makes us successful. आश्रयित करतो. He blesses us. त्यामुळे यहोशुवा म्हणाला, Therefore Joshua said, मी यहोशुवा, I Joshua, जुन्या काळात यहोशुवा Joshua from Old तो Testament, 24:15 मध्ये in म्हणतो, 24:15 he says, मी माझे घराणे शेवटपर्यंत देवाची सेवाच करणार. as me and my family will worship God. मी यहोशुवा, I Joshua, मी तेच बोलतो, even I say the मी same माझं thing. घराणे शेवटपर्यंत देवाची सेवा करणार, Me and my family will serve कारण God त्यांनी to माझं the घर end. बांधलेलं आहे, Because he built my house. त्यांनी माझं घराणं म्हणजे मंडळी बांधलेली आहे. He built our fellowship. शेवटपर्यंत आम्ही देवाची सेवा We करणार, will serve God till the end. त्याशिवाय पर्याय नाही, There is no other option, मार्ग नाही, no other way, सुरक्षित नाही. and no security. तो शेवटपर्यंत आम्हाला घेऊन जाईल, He will take us to the end. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत आहोत. So we glorify our God. चला आपण प्रार्थना करूया. Let us pray. अनेक जण उपस्थित आहे, Many are present. अनेकांचे प्रश्न समस्या घेऊन आम्ही देवाकडे जाणार आहोत. We are going to God with questions and अनेकांचे problems of संततीचे many. प्रश्न आहे, Many have questions for offspring. घाबरू नका, Don't be afraid. देव काळजी घेण्यास समर्थ आहे. God is able to take care. एकाच बुधवारी काम येईल असं नाहीये. It will not work in one Wednesday. देव विश्वास पारखतो, God tests faith. देव वेळ देतो, God gives time. देव वेळ घेतो, God takes स्थिर time. राहा. Be stable. पण देव ऐकतो, But God hears. देव उत्तर देतोच. God answers. म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करत राहतो, So we keep praying to God. देव अनुभव देतोच. God gives experience. चला आपण सर्व आज देवाकडे जाऊया. Let's all go to सर्व God. घराघरातून आम्ही देवाकडे जाऊया. From every house we will go to God. सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, We pray for everyone. सर्वांसाठी देवाला विनंती करत आहोत. We request to God for घराघरात everyone. देवाने यावं, God should come in every घराघराची house. बंधनं त्यांनी तोडावं, He should break all bondages in every house. घराघरातील अंधकार त्यांनी नष्ट करावा, May God destroy all the darkness in every house. घराघरातील जे आजार त्यांनी आजारातून लोकांना May उठावं. God raise people from all the disease. यासाठी आज आमची प्रार्थना This आहे. is our prayer today.
तयारी करा, Prepare yourself. तयार राहा. Be देव prepared. तुमच्या घराला भेट देईन. God will visit your house. घरातील सर्व गोष्टी तो नष्ट He करा. will destroy everything in the house. चांगल्या गोष्टींसाठी त्याची तुम्ही देवाचा धावा करा. Call on God to bring good things. चला आपण प्रार्थना करूया. Come, let's pray to God. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करुणा बापा, Holy Lord, you deserve respect and praise our loving God. पुन्हा एक वेळ धन्यवाद, मान सन्मान गौरव आम्ही तुझकडे येतो. Once again, we thank you. With all respect, we come before you, तुझी दया, Lord. तुझी कृपा, तुझी प्रीती स्वामी, तुझे आभार मानतो. We thank you for your mercy, grace, and love, आज तुझ्या Lord. वचनानुसार तू आम्हाला शिक्षण दिलं. Today, you taught us through your word. परमेश्वर घर बांधत नाही, If God does not build the house, तर बांधणारा ते व्यर्थ आहे. then builders build is in vain. परमेश्वर घर रक्षण करत नाही, If God does not watch over the house, तर पहारे करायचे जागणे व्यर्थ आहे. so the watchman's watch is in vain, Lord. प्रभू येशू, Lord तू Jesus, आमचे घर बांधतो. you build our house. आमची मोडतोड झालेली घराचं बांधकाम तू करतो. You build our broken house. आमची घरं तू ची उभारणी करतो. You raise our house. आमच्या घराला तू चांगले दिवस, चांगला वेळ आणतो. You bring good day and good time to आम्ही our सर्व house. गमावलं, We lost everything. आमच्यासाठी पुन्हा तू निर्माण करतो. You recreate it for us. त्यामुळे आम्ही खरोखर तुझे धन्यवाद करतो. For this we really thank you, O आज Lord. अनेक कुटुंब उपस्थित आहे परमेश्वर. Today many families are आज या present, Lord. प्रार्थनेच्या वेळेस, Today for this worship, या वेळेला, समयाला to this time and moment, अनेक जण घराघरातून परमेश्वर संदेश ऐकत आहे परमेश्वर. from every house many listen to God's word, अनेक Lord. जण प्रार्थनेमध्ये सामील झालेले आहे परमेश्वर. Many have joined in the worship, Lord. अनेकांची इच्छा आहे परमेश्वर, There is a wish of many, माझे घर Lord. सुरक्षित असावं परमेश्वर. May our house be माझ्या घरात safe, Lord. शांती असावी परमेश्वर. May there be माझ्या peace घरात in my आनंद असावा house, परमेश्वर. Lord. May माझ्या there घरात be food. आशीषाचं नाव परमेश्वर. May there be blessing. अनेकांच्या आशा आहे परमेश्वर. There are wishes of many, अनेकांचं Lord. मनोदय आहे परमेश्वर. There are hopes of many. अनेकांच्या घराघरात आजार आहे, त्यांना आरोग्य प्राप्त व्हावं. Many who are sick at home should get well. अनेकांच्या घरात संततीची वाढ नाही, त्यामुळे ते लोक बी तुझ्याकडे आशेने आलेले आहे परमेश्वर. Many have come to you for offspring, Lord. ते प्रत्येकाच्या मागण्या पूर्ण करणं किंवा तूच एक देव आहे परमेश्वर. You are the only God who will fulfill all the wishes, येशू Lord. ख्रिस्ताद्वारे सर्व गोष्टीचा पुरवठा करतो परमेश्वर. Through Jesus Christ, you gave us everything. तुला अशक्य असं काहीच नाही परमेश्वर. Nothing is impossible for you, आज आम्ही God. पुन्हा एकदा तुझ्याकडे प्रार्थना करतो परमेश्वर. Today, once again, we pray to you, येशू, God. घराघरात तू कार्य कर परमेश्वर. Lord Jesus, you work in every house, Lord. ज्या आशेने लोक तुझ्याकडे आलेले आहे The परमेश्वर, hope in which people have come to you. तू प्रत्येकाला ओळखतो You परमेश्वर. know everyone, Lord. प्रत्येकाला तू जाणतो परमेश्वर. You know everyone. प्रत्येकाचं मनोदय तुला माहिती आहे परमेश्वर. You know everyone's wishes, Lord. प्रत्येकाची समस्या तुला माहिती आहे परमेश्वर. You know problems of everyone, Lord. प्रत्येकाची काही चिंता तुला माहिती आहे परमेश्वर. You know everyone's worries and concern, प्रभू Lord. येशू, तुझ्या नामात सोडव परमेश्वर. In your name, free them, Lord. घराघरातील आजारातील लोकांना तुझ्या नामात बरे कर परमेश्वर. Heal the sick in every house, Lord. जे कोरोना व्याधी त्यातून त्यांना मुक्त कर परमेश्वर. People affected from corona disease, you heal them, Lord. सर्व आजारातून मुक्त कर परमेश्वर. You heal them from every disease, Lord. जे घराघरात सैतानचे बंधन आहे परमेश्वर. Satanic bondages in every house, Lord. अंधकार शक्ती आहे परमेश्वर. The power of darkness, अंधकाराचं Lord. साम्राज्य आहे परमेश्वर. The kingdom of darkness, Lord. प्रभू येशूच्या नामात मी धमकावतो परमेश्वर. I threaten them in the name of Lord प्रभू येशू, Jesus. घराघरातून त्यांना बाहेर काढ परमेश्वर. You take them away from every house, Lord. घराघरात व्यक्तीतून बाहेर काढ परमेश्वर. You take them out of every person, प्रभू येशू Lord. के नाम से गो. You go in the name of Lord Jesus. प्रभू येशू नावाने धमकावतो परमेश्वर. I threaten them in the name of प्रभू Lord घराघराची Jesus. बंधनं तोड You परमेश्वर. break all bondages in every house, Lord. घराघरातील लोकांना तू दृष्टी दे You परमेश्वर. give vision to people in every house, Lord. तुझं वचन त्यांना समजू दे परमेश्वर. Let them understand your word, Lord. त्यांनी विश्वासात चालू दे परमेश्वर. Let them walk in faith, Lord. त्यांनी प्रार्थना करा असं तू कर परमेश्वर. You make them pray, Lord. त्यांना मदत घेण्यासाठी तयार कर परमेश्वर. Prepare them to take help from you, तू Lord. मला पहा, मी दारात उभा आहे. You said, look, I stand at the door. मला तुमच्या घरी यायचे. I want to come to your house. जक्कयला म्हणला, You said to मला Zacchaeus, तुझ्या घरात यायचे. I want to come तू to आमच्या your वडिलांना house. जेम्स ठाकूरला बोलला, You said to our father James Thakur, मला तुझ्या घरी यायचे. I want to come to your प्रभू येशू, house. प्रत्येकाच्या घरात जाण्याची तुझी इच्छा आहे परमेश्वर. Lord Jesus, you wish to go to everyone's house, प्रभू Lord. येशूच्या घराघरात तू कार्य कर परमेश्वर. You work in every house, Lord. अनेक जण आशेने तुझकडे आलेले Many परमेश्वर. have come to you with hopes, Lord. प्रभू येशू, तुझ्या नामात त्यांची आशा पूर्ण कर In परमेश्वर. your name, Lord Jesus, fulfill all their wishes, Lord. जे असफल आहे परमेश्वर, Who has failed, Lord, त्यांना सफल कर make परमेश्वर. them successful. तुझा मार्ग त्यांना दाखव You show परमेश्वर. them your way, तुझं Lord. मार्गदर्शन त्यांना कर परमेश्वर. You guide them, Lord. घराघरात लोकांमध्ये विसाव आण परमेश्वर. You bring rest in every house, विशेष Lord. करून घराघरात तुझं प्रेम आण परमेश्वर. Especially bring your love in every house, Lord. कुटुंबात तू प्रेम आण परमेश्वर. You bring love in family, पती Lord. पत्नीला एकमेकांना समजून घ्यावं May परमेश्वर. husband and wife understand each other, मुलांनी Lord. आईवडिलांना समजून घ्यावं May परमेश्वर. children understand their
their parents, Lord. घराघरातील लोकांनी एकमेकांना समजून घ्यावं, Everyone should understand each other in every house, Lord. एकमेकांना सांभाळावं, Should take care of each other. एकमेकांची काळजी घ्यावी, Should care for each other. एकमेकांवर प्रेम करावं. Should love each other. प्रभेश्वास प्रेम त्यांना तू दे परमेश्वर, You give them such love, Lord. दैवी प्रेम त्यांना देतो परमेश्वर, You give them divine love, त्यांना Lord. समजू दे परमेश्वर, Let them understand, त्यांना Lord. कळू दे परमेश्वर, Let them know, त्यांना Lord. तू अनुभव दे. You give them घराघरात experience तू काम कर परमेश्वर, and you work in every house, Lord. तुझ्या गावाची तयार कर, You prepare them for your glory कारण घर बांधणार किंवा तूच एक देव परमेश्वर. because you are the only God who builds the house. म्हणून अनेकांची आशा, अनेकांचे मनोदय पूर्ण कर You परमेश्वर. fulfill wishes and hopes of many, Lord. जे आशेने आज सर्व लोक एकत्र आले, The hope in which all people came या सर्वांची together. आठवण कर, You remember them all. सर्वांकडे अवलोकन कर, You observe them. सर्वांना तुझ्या नामात उत्तर दे, Answer them all in your name, Lord. अनुभव दे. Give them experience. तुझं गौरव, तुझं गौरव, तुझं गौरव दे. And your glory be पुन्हा या God. देशासाठी मी प्रार्थना करतो. Once again, we pray for our country, Lord. प्रवेशी प्रार्थना सर उघडाव. Lord Jesus, all worship places should be तू म्हणला मी open. कमी सून मी येत आहे. You said, coming soon, I am coming. प्रभू तू म्हणला मी येत आहे. Lord Jesus, you said, I am coming. तू येणारच आहे You परमेश्वर. will come, Lord. तू प्रार्थना सर उघडेल परमेश्वर. You will open all worship मग प्रभू places. तू लवकर आहे So, परमेश्वर. Lord Jesus, you come आणि soon. प्रार्थना सर उघड परमेश्वर. You open all worship अनेक places, Lord. लोकांची आशा आहे परमेश्वर. Many people have hope, Lord. अनेकांची उत्कंठा आहे परमेश्वर. Many are curious, Lord. अनेक जण वाट पाहते Many परमेश्वर. are waiting, Lord. अनेक जण प्रतीक्षा करत आहे परमेश्वर. Many are waiting. मंदिराच्या समृद्धी लोकांना तू समृद्ध करतो. You make people prosper, Lord. यासाठी मंदिर उघड For परमेश्वर. this, you open all temples. सर्व प्रार्थना सर तुझ्या नामात खोल परमेश्वर. In your name, you open all worship places, Lord. सर्व देशातील करोना व्याधी तुझ्या नामात दूर कर परमेश्वर. You free all the country from the corona disease, Lord. डॉक्टर शोभते यश आण Bring परमेश्वर. success to doctor's treatment. प्रभू औषध आण परमेश्वर. You bring the medicine, Lord. लोकांना वाचव परमेश्वर. You save people, Lord. ज्यांना वाचवलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. We thank you for those who were saved, तुझं Lord. गुणगान करतो. And we praise you. तुझे बोललं ते होणारच. What you said will happen. म्हणून धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. So we thank you, O Lord. सर्व तुझ्या हाती, All in your सर्व hands. तुझ्या नामात सोडो. Solve all in your तुझंच name. गौरव, तुझंच गौरव, तुझंच गौरव. Your glory, Lord. प्रवेश नावाने मागतो. We ask this in the name of Lord Amen. Jesus. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. स्क्रीनवर दिलेले नंबर आहे, Numbers shown on screen. तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. You can contact us. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur म्हणजे Ministry. सत्य जीवन मंडळी फेलोशिप आहे. That is the Living Fellowship of Truth. तुम्ही आमच्याशी संपर्क करा. You contact us. तुमचे प्रश्न, तुमची समस्या Your questions and problems, काय असो whatever it be, आमच्यापर्यंत पोस्ट करा. reach out to us. आम्ही देवाला प्रार्थना करू. We will pray to God. देवाच्या द्वारे आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. We will answer you on behalf of God. देव तुमचे मनोदय पूर्ण करेल God will fulfill all your wishes व घराघरात तो कार्य करेल. and He will work in every house. किंवा कष्टी राहू नका. Don't be sad and depressed. देवाची मदत घ्या. Seek help from देव God. मदत करण्यास तयार आहे. God is ready to help. देव तुम्हाला तुमच्या घरी येण्यास तयार आहे. God is ready to come to your house. तयार राहा. Be prepared. पुढच्या बुधवारी Next Wednesday, या संबंधी मी तुमच्याशी बोलेल. I will talk to you about this. उपस्थित राहा. Be present. जी प्रार्थना केली त्याचा विश्वास ठेवा. Believe in what we pray. अनुभव घ्या. Experience. अनुभव आला तर प्रार्थनेवर आम्हाला उत्तर द्या. Let us know if you have any experience. आम्ही या ठिकाणी तुमची साक्ष देऊ. From here, we will testify about you देवाचं गौरव करू. and glorify our God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रेज लॉर्ड.